नमस्कार मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, आजचा भाग खूपच सुपरहिट झालेला आहे. तुम्हाला माहिती आहे, आजच्या भागामध्ये अक्षरशः स्वतः अन्नपूर्णा आजी नयनतारासमोर कमीच्या आणि ऋषीच्या लग्नाचा विषय काढणार आहेत. इकडे नयनताराने स्वतःच अन्नपूर्णा आजींना शब्द दिला होता की ज्या वेळेला त्यांची नात मिळेल त्यावेळेला त्यांच्या नातीचा आणि ऋषीचा लग्न लावून देणार म्हणून. पण आता हीच ती वेळ आलेली आहे. इकडे अन्नपूर्णा आजींनी लग्नाचा विषय तर काढलेला आहे, पण इकडे ऋषीने सुद्धा आता स्वतः अनिकासमोर आपलं कमळीवर प्रेम असल्याचं त्याने कबूल केलेलं आहे. आणि या सगळ्यामध्ये आता अनिकाचा इतका जळफळाट झालेला आहे की त्याच्यामुळे अनिकाने जे काही पाऊल उचललेलं आहे, ज्यामुळे अनिका आता ह्या सगळ्यामध्ये अडकणार तर आहेच, पण आतापर्यंत कमळीवर जेवढे काही आरोप लागले होते त्या सगळ्यामागे आता अनिकाचा हात आहे हे सुद्धा सगळ्यांच्या समोर येणार आहे. इकडे आता राजांनी स्वतः दारू सोडलेली आहे. त्याने कमळीची शपथ घेतलेली आहे आणि आता अन्नपूर्णासमोर त्याने स्वतः सांगितलेलं आहे की यापुढे तो कधीही दारू पिणार नाही आहे. आणि त्याने तशी कमळीची शपथ घेऊन अन्नपूर्णा आजींना सुद्धा शब्द दिलेला आहे की यापुढे तो कधीही दारू पिणार नाही आहे. आणि हे सगळं फक्त कमळीमुळे शक्य झालेलं आहे. राजन सुद्धा म्हणत असतो की आई, हा जो आज माझ्यामध्ये जो काही बदल झाला आहे तो फक्त आणि फक्त कमळीमुळे झालेला आहे. मी यापुढे कधीही ड्रिंक करणारच नाही. आता अन्नपूर्णा आजींना कमळीचं सुद्धा विशेष कौतुक वाटत असतं. त्यांना सुद्धा खूप आनंद झालेला असतो, कारण ह्या एवढ्या मोठ्या धक्क्यातून फक्त राजन जो बाहेर आला आहे तो फक्त कमळीमुळेच. आता अन्नपूर्णा आजींना असं वाटतं की कमळी आता खूप मोठी झाली, समजदार आहे, समजूतदार झालेली आहे. आणि त्यांना आता आठवतं की नयनताराने त्यांना शब्द दिला होता की ज्या वेळेला त्यांची मोठी नात मिळेल तेव्हा त्यांच्या नातीचा हात ऋषीच्या हातामध्ये देतील. आणि याच गोष्टीमुळे आता अन्नपूर्णा आजीने ठरवलंय की काही झालं तरी आता आपण नयनताराशी हा विषय काढायचा आणि तिच्याशी बोलायचं. आणि त्यासाठीच तिने आता नयनताराला इकडे फोन केलेला असतो. अन्नपूर्णा आजी सगळ्यात आधी नयनताराला गुड न्यूज देतात की राजनने दारू सोडलेली आहे. राजनमध्ये झालेले सगळे बदल, सगळं काही आहे ते आता अन्नपूर्णा आजी इकडे नयनताराला सांगत असतात. नयनताराला सुद्धा हे ऐकून खूप आनंद झालाय की या सगळ्यातून राजन पुन्हा एकदा बाहेर आलेला आहे. नयनतारा म्हणते, पण हे सगळं कसं झालं, एवढा सगळा अचानक बदल कसा काय झाला त्याच्यामध्ये. आता इथे अन्नपूर्णा आजी म्हणतात की हे सगळं कमळीमुळे झालेलं आहे, कमळीनेच हे शक्य करून दाखवलेलं आहे. आणि राजाने तसा शब्दही दिला की ह्यापुढे तो कधीही ड्रिंक करणार नाही आहे. आता नयनताराच्या मनात कमळीबद्दल कुठेतरी आणखीनच चांगलं वाटत असतं. खरं तर नयनताराला कमळी आता ही आवडायला लागलीच असते, पण एक सून म्हणून तिला अजूनही स्वीकारलेलं नाही आहे. पण आजीने जेव्हा ही गोष्ट सांगितली तेव्हा नयनताराच्या मनात कमळीबद्दल आणखीन थोडासा आदर वाढला. तर इथे अन्नपूर्णा आजी आता इथे नयनताराला म्हणतात की नयनतारा, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तू उद्या आमच्या घरी येशील का? आणि हो, येताना एकटीच नाही, ऋषीला सुद्धा घेऊन ये. नयनतारा म्हणतात की ताई, कशाबद्दल बोलायचं आहे तुम्हाला? अन्नपूर्णाजी म्हणतात की उद्या आलीस की तेव्हाच मी तुला सांगेन, पण उद्या तू नक्की ऋषीला घेऊन यायचं आहे. आता अन्नपूर्णा आजीने बोलवलं आहे आणि नयनतारा येणार नाही असं होणारच नाही. इकडे नयनतारा आणि ऋषी आता दोघंसुद्धा महाजनांच्या घरी आलेले असतात. ऋषी येतो आणि सगळ्यात पहिला म्हणजे तो आता तो कमळीच्या रूममध्ये येतो. त्याला कमळीला आणि निंगीला भेटायचं असतं. इकडे कमळीचा निंगीचा अभ्यास चालू असतो. त्याच वेळेला ऋषी तिथे येतो आणि खरं तर कमळी खूप नाराज असते, कारण ऋषीच्या आयुष्यात अनामिका आलेली आहे हे कमळीला माहिती असतं. कमळीचंही कुठेतरी ऋषीवर प्रेम असतं आणि त्या गोष्टीमुळे तिलाही कुठेतरी त्या गोष्टी जाणवत असतात. पण आता कमळी काही ती गोष्ट जाणून देत नसते. ऋषी म्हणतो, काय झालं कमळी, अशी नाराज का आहेस? मला माहीत होतं की आत्तापर्यंत तुला राजन काकांचं खूप टेन्शन होतं, पण आता तर राजन काकांचा प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला आहे. त्याने तर ड्रिंक करणं पण सोडून दिलं आहे. मग तरीसुद्धा तुझा चेहरा असा पडलेला का आहे? अजून काही वेगळं टेन्शन आहे का? कमळी म्हणते, नाही सर, काहीच नाही. पण कमळीच्या चेहऱ्यावर ते सगळं काही दिसून येत असतं. आता ऋषी इकडे अनामिकाबद्दल बोलायला सुरुवात करतो. खरं तर कमळीच्या समोर तो अनामिकाचं आणखीनच कौतुक करत असतो, जेणेकरून त्याला ते जाणून घ्यायचं असतं की कमळीच्या मनात नक्की काय आहे. आणि ज्यावेळेला तर ऋषी अनामिकाचं कौतुक करत असतो त्यावेळेला कमळीला खरं तर खूप वाईट वाटत असतं. आणि हे सगळं ऋषी आता पाहत असतो. ऋषीला सुद्धा कळतंय की आता इकडे कमळीला खूपच जलसी होते. आणि तेवढ्यातच आता ऋषी म्हणतो की हो, ती खूप छान मुलगी आहे, चांगली मुलगी आहे, मला आवडलेली, पण तरीसुद्धा मी तिच्याशी लग्न करणार नाही आहे. आम्ही दोघांनी सुद्धा एकमेकांना नकार दिला आहे म्हणून. आता ही गोष्ट ऐकल्यानंतर कमळीचा चेहराच खुलून जातो. खरं तर कमळीला सुद्धा कळत नाही की ती ऋषीच्या प्रेमात आहे, पण तिच्या चेहऱ्यावर ते सरळ स्पष्ट दिसत असतं. आणि या सगळ्या गोष्टी चालू असताना त्याच वेळेला तिथे आता अनिका जी आहे ती मागून आलेली असते. ऋषी म्हणतो की असं कसं मी त्या अनामिकाशी लग्न करेन? माझं प्रेम तर एका दुसऱ्याच मुलीवरती आहे. आता हे सगळं चालू असताना तिथे अनिका येते आणि अनिकाला ह्या गोष्टीचा खूप त्रास होतो, कारण अनिकाला माहिती आहे की ऋषीच्या मनामध्ये फक्त कमळी आहे. आणि ऋषीने ही गोष्ट आता
अनिकाशी बोलून सुद्धा दाखवलेली असते. आता इथे प्रचंड प्रचंड राग करत असते अनिका कमळीचा आणि त्याच वेळेला आता अन्नपूर्णाजी खालून आवाज देतात आणि सगळ्यांनाच खाली बोलावून घेतात. अन्नपूर्णाजींनी आता इथे सगळ्यांनाच बोलावलेलं असतं, राजन सुद्धा आलेला असतो आणि त्याच वेळेला आता इथे नयनतारा म्हणते की अन्नपूर्णाताई असं अचानक बोलवण्याचं काय कारण आहे, काही विशेष आहे का? अन्नपूर्णाजी म्हणतात की हो, विशेषच आहे म्हणूनच मी आज तुला बोलावून घेतलेलं आहे, पण मी हे सगळं तुला नंतर सांगते. आधी तुम्ही नाश्ता तर करून घ्या. इथे अन्नपूर्णाजींच्या मनात काय आहे याची कल्पना खरं तर कोणालाच नसते, पण नयनताराला कुठेतरी असं वाटत असतं की अन्नपूर्णा ताईने नक्की कशासाठी बोलवलं असेल. पण आता त्याच वेळेला हे सगळं सुरू असतं आणि अनिका खाली येते. अनिकासुद्धा तिथे बसलेली असते. आता त्याच वेळेला इथे ज्यावेळेला अन्नपूर्णा आजींच्या मनात काय आहे याची कल्पना खरं तर कोणालाच नसते, पण नयनताराला कुठेतरी असं वाटत असतं की अन्नपूर्णा ताईने नक्की कशासाठी बोलवलं असेल. पण आता त्याच वेळेला हे सगळं सुरू असतं आणि अनिका खाली येते. अनिकासुद्धा तिथे बसलेली असते. आता त्याच वेळेला इथे ज्यावेळेला अन्नपूर्णा आजी ह्या नयनताराजवळ आता डायरेक्टच विषय काढतात. अन्नपूर्णा आजी नयनताराला म्हणत असतात, नयनतारा तुला आठवतं का, तू मला एक शब्द दिला होतास, मला एक वचन दिलं होतंस की ज्या वेळेला माझी मोठी नात ज्या वेळेला मिळेल तेव्हा माझ्या मोठ्या नातीचा हात तू ऋषीच्या हातामध्ये देशील. तुला आठवते ना? आणि मला माहिती आहे तू माझा शब्द मोडणारच नाहीस. इतकी वर्ष मी माझ्या नातीची वाट बघत होते आणि माझी नात मिळालीसुद्धा आहे. माझी नात गुणी आहे, सर्व गुण संपन्न आहे, हे तुलाही माहिती आहे. आणि मला असं वाटतं की हीच ती वेळ आहे, आपण आता या दोघांबद्दल विचार करायला हवा. खरं तर इथे नयनतारा थोडीशी गोंधळलेली झालेली आहे, कारण नयनताराने अन्नपूर्णा आजीला हा शब्द तर दिला होता, पण तिला ज्या वेळेला कळतं की आता ही कमळीच तिची नात आहे. कमळी खरं तर नयनताराला खूप आवडते, तिचा स्वभाव आवडतो, तिची जिद्द आवडते, पण तिचं राहणं वागणं, ती ज्या कल्चरमध्ये लहानाची मोठी झाले हे मात्र नयनताराला कुठेच आवडत नाही. खरं तर नयनताराला डिरेक्टली हेच वाटत असतं की कमी आपल्या स्टेटसला शोभणारी नाही आहे. आता ज्या वेळेला हा विषय सगळ्यांसमोर निघतो, या गोष्टीचा ऋषीला खरं तर आनंद झालाच आहे. खरं तर ऋषीला सुद्धा हे माहीत नसतं की नयनतारा आणि अन्नपूर्णा आजींमध्ये असं काही बोलणं झालं होतं. इथे थोडा ऋषी सरप्राईजच असतो, कारण नयनताराने ही गोष्ट कधीच त्याच्यासमोर व्यक्त केलेली नसते. पण ऋषी मात्र शॉकमध्ये गेले, कारण ऋषीला माहिती आहे की ती अन्नपूर्णा आजींची नात नाही आहे. आता ते कमळी म्हणत असते की अन्नपूर्णा आजी, मी तुम्हाला कसं सांगू, तुम्ही तुमच्या नातीसाठी शब्द दिला होतात, वचन दिलं होतं, पण मी तुमची नात नाही आहे. मी तुमच्या भावनांशी खेळत आली आहे, तुम्हाला फसवत आली आहे, तुमच्याशी खोटं बोलली आहे आणि हे नातं मी असं कसं जोडू. कमळीला खरं तर खूपच टेन्शन आलेलं असतं. ती काय विचार करू तिला काहीच कळत नसतो. तर ऋषी मात्र इकडे कमळीकडे पाहतच बसलेला असतो. नयनताराचं ऋषीकडे चांगलंच लक्ष असतं. ती ऋषीकडे बघते आणि लगेचच म्हणते की हो ताई, मला हे चांगलंच आठवतं आहे, मी तुम्हाला हा शब्द दिला होता, पण ऋषी मला आत्ताच म्हणाला की त्याला सध्या एवढ्यात लग्नच नाही करायचं आहे आणि कमळीसुद्धा अजून लहान आहे, तिचं शिक्षण पूर्ण व्हायचं आहे, आपण थोडं थांबूया ह्या गोष्टीसाठी, म्हणजे आपण विचार करू, पण मला असं वाटतं की आता सध्या तरी ही वेळ नाही आहे. कमळीला माहिती आहे की नयनताराला कमळी अजिबातच आवडत नाही, किंवा सून म्हणून तरी आवडतच नाही, हे मात्र कमळीला चांगलंच माहीत झालेलं असतं. कमळीसुद्धा नयनताराकडे पाहते आणि म्हणते की नयनतारा मॅडम, मला चांगलंच माहिती आहे मी तुम्हाला आवडत नाही आहे, आणि ज्या दिवशी तुम्हाला कळेल की मी अन्नपूर्णा आजींची खरी नात नाही आहे, त्यानंतर तुम्ही माझा चेहरासुद्धा बघणार नाही आहे. खरं तर माझी तेवढी लायकी आणि तेवढी पात्रतासुद्धा नाही आहे की मी तुमच्या घरची सून होईन, पण मी हे सगळं तुम्हाला आता इच्छा असून पण सांगू शकत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी आता जेव्हा अनिकाच्या समोर बोलल्या जातात, त्यामुळे अनिकाला प्रचंड त्रास होत असतो. अन्नपूर्णा आजी आणि नयनताराचं हे सगळं बोलणं ऐकून आता अनिका खूपच शॉकमध्ये गेलेली असते. अनिका म्हणते की मी असं होऊच देणार नाही. ही गावछाप कमळी ऋषीची होऊ शकत नाही. ऋष फक्त आणि फक्त माझा आहे. ही गावछाप माझी प्रत्येक गोष्ट हिसकावून घेते आणि मी तिला घेऊच देणार नाही. ठीक आहे, मोठ्या नातीचं लग्न लावून देणार असा शब्द दिला होता ना, जर ही मोठी नातच अस्तित्वात नाही राहिली, जिवंत नाही राहिली, तरी ही म्हातारी मोठ्या नातीचं लग्न कसं काय तू लावून देशील त्या ऋषीसोबत? म्हणजे तुला तुझ्या छोट्या नातीचंच लग्न लावून द्यावं लागेल ना, आणि त्यासाठी आता मला मोठ्या नातीचा काही झालं तरी काटा काढावाच लागेल.